एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तणमगणहराणं अज्झावयवगानं साहूनं छेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि चरणानुयोग चुलिका आपली सुरू आहे. चरणानुयोग चुलिका ही लिहिली दुसऱ्यांसाठी, कारण आचार्य तर स्वयं आचरणामध्ये लीन आहे, मुनिपदाचे ते धारी आहे. आणि अशी ही उपदेशात्मक भाषा वापरून श्रमण कसा असतो आणि कशा प्रकारे तो श्रमण दीक्षागुरुजवळ याचना करतो, त्याचं स्वतःच घरामधून कशा रीतीने तो निवृत्त होतो, कशा प्रकारे प्रत्येकाला संबोधित करतो, आणि जेव्हा 5 आचार स्वीकारतो तेव्हा 5 आचार स्वीकारत असतानाही व्यवहाराची जी 5 आचाराची भूमिका आहे ती त्याला ज्ञात आहे आणि निश्चयामध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. असा हा दीक्षार्थी हा दीक्षा घेण्यासाठी आपल्या योग्य गुरूंजवळ विनयपूर्वक समर्पित झालेला आहे. आणि ते गणी म्हणजे आचार्य देखील एक उत्कृष्ट पदाचे धारक आहे. काल आपण 203 नंबरची गाथा बघितलेली आणि याच्यामध्ये सांगितलं होतं की हा श्रावण्याची जो इच्छा करणारा आहे हा स्वयं जो श्रमण आहेच आधी, नंतर गुणांनी जो समृद्ध आहे, नंतर कुल वय आणि रूप यांनी विशिष्ट आहे, आणि श्रमणान्य जो इष्टतर आहे, अशा त्या गणींना म्हणजे आचार्यांना मला उपकृत करा असे म्हणून प्रणत होतो आणि त्यांच्याकडून तो अनुगृहीत होतो. टीका पहा या गाथेची. पश्चात श्रावणार्थी प्रणत आणि अनुगृहीत होतो, प्रणाम करतो आचार्यांच्या, कारण अत्यंत विनय त्याच्या जीवनामध्ये आहे आणि गुरूंप्रती समर्पण बुद्धी आहे. त्यामुळे गुरूंनी जे काही सांगितलं ते त्याला मान्य आहे, आगम संमतच ते सांगणार, परंतु ते देखील त्याला मान्य असणार आहे. असं ते प्रणत आणि अनुगृहीत होतो. तो येणे प्रमाणे श्रावणार्थी संघनायक गणी जवळ जाऊन प्रणत आणि अनुगृहीत होतो. जो गणी म्हणजे आचार्य, गणांचे जे धारक आहे त्यांना गणी म्हणायचं. चतुर्विध संघाचे जे नायक आहे असे ते गणी आचार्य स्वतः समस्त विरती रूप प्रवृत्ती आचरतात. त्यांच्या जीवनात 5 महाव्रतांचा अंगीकार आहे आणि समस्त प्रकारची विरती म्हणजे 5 महाव्रतांचं जे पालन करत आहेत आणि आचरण करवितात, आणि दुसऱ्यांकडून देखील जे आचरण करवितात, म्हणजे जे स्वयं 5 आचारांचं पालन करतात आणि दुसऱ्या श्रमणार्थी मुनींकडून देखील 5 आचारांचं पालन करून घेतात. जे दीक्षा देण्याचे अधिकारी आहे असे हे आचार्य परमेष्ठी. तथापि त्या प्रवृत्तीशी समान अशा आत्मरूप प्रवृत्तीमुळे श्रामण्य आहे.
अशा प्रकारच्या मुनींचा आचार पालन करण्यात. म्हणून बाकीचे मुनी देखील अशाच प्रकारे श्रामण्य रूप आहे, त्यांच्याकडून देखील ते 5 आचारांचं पालन करून घेतात आणि करून घेण्यात प्रवीण असल्यामुळे गुणाढ्य आहे. पहिलं विशेषण ठेवलं गुणाढ्य. आढ्य धनाढ्य, त्याप्रमाणे गुणाढ्य की गुणांचं समूह रूप आहे, ज्यांच्याजवळ अनेक गुण आहे, जे 12 तप करतात, 10 प्रकारच्या धर्मांचं पालन करतात, 12 अनुप्रेक्षांचं चिंतन करतात, 22 प्रकारच्या परिशह जय ज्यांच्या जीवनामध्ये आहे, जे आधारवान आहे, व्यवहारवान आहे, असे हे आचार्य परमेष्ठी अनेक गुणांनी समृद्ध आहे. कारण आधारवान, आचारवान हे देखील, व्यवहारवान हे देखील आचार्यांचे गुणधर्म सांगितलेले आहे. त्यांना आधारवान म्हणजे सर्व अनुयोगाचे ते ज्ञाते पाहिजे. नंतर आचारवान, स्वतः आचरण करणारे पाहिजे. व्यवहारवान म्हणजे त्यांना योग्य अशी व्यवहारामध्ये कधी कसं वागायचं याचं देखील आकलन असणं आवश्यक आहे. कोणत्या वेळेला कोणत्या मुनींना कशा प्रकारे प्रायश्चित्त देऊन तो उपस्थापित होऊ शकेल याचंही त्यांना योग्य रीतीने ज्ञान आहे. जर संघामध्ये कोणी शिथिलाचारी असतील तर त्यांना कोणतं प्रायश्चित्त द्यायला हवं याचा सांगोपांग विचार ज्यांच्या जीवनात असतात, असे हे आचार्य परमेष्ठी अनेक गुणांचे धारी असतात. म्हणून त्यांना विशेषण ठेवलं जे गुणाढ्य आहेत. सर्व लौकिक जनांना निशंकपणे सेवनीय असल्यामुळे आणि कुलपरंपरेने येणाऱ्या क्रूरता वगैरे दोषांनी रहित असल्याने जे कुलविशिष्ट आहे. महान कुलात उच्च कुलीन जे असतात आणि उच्च कुलीन असल्यामुळे ज्यांच्या आचरणामध्ये उच्चता झळकते. कुलपरंपरेने येणारी क्रूरता ज्यांच्या जीवनात बिलकुल असत नाही, कोणत्याही प्रकारची अशी क्रूरता त्यांच्या जीवनात असत नाही आणि व्यवहारामध्ये देखील कुलविशिष्ट त्यांच्याजवळ म्हणजे कुलानी संपन्न असल्यामुळे उत्कृष्ट विचार करण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. आचरण देखील उच्च कुलीन असं त्यांचं आचरण असल्यामुळे जे कुलविशिष्ट आहे. अंतरंग शुद्ध रूपाचे अनुमान करविणाऱ्या बहिरंग शुद्ध रूपाने युक्त असल्यामुळे आणि यौवन उद्रेकाच्या विक्रियेने रहित बुद्धी असल्यामुळे जो वयोविशिष्ट आहे. अंतरंग ज्यांच्या अंतरंगामध्ये शुद्धता काय आहे याचं त्यांना ज्ञान आहे आणि बहिरंगामध्ये देखील शुद्धता ज्यांची जीवनात आहे, म्हणजे अंतर्बाह्य सुचितेला ज्यांनी धारण केलेलं आहे, पवित्र अंतःकरण ज्यांचं आहे, पारदर्शी अंतःकरण आहे की त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आंदोलन असतील हे ज्यांना स्पष्ट दिसत आहे, अशा प्रकारे पारदर्शी हृदय ज्यांचं असणार आहे. असे हे कसे आहे तर अंतरंगामध्ये शुद्धता धारण करणारे आहे आणि बहिरंग देखील ज्यांचं शुद्ध रूपाचं आहे, म्हणजे अंतर्बाह्य त्यांनी सुचिता जीवनामध्ये स्वीकारलेली आहे आणि जे यौवन उद्रेकाच्या विक्रियेने रहित आहे आणि त्यांना यौवन आदी जे विकार आहे हे विकार यत्किंचित देखील त्यांनी ते ग्रसित नाही, म्हणून त्यांना वयोविशिष्ट असं म्हटलेलं आहे. यथोक्त श्रमणांचा आचार पालन करण्यात आणि करविण्यासंबंधी पुरुष संभवनीय म्हणजे मनुष्याला जे जे काही संभवनीय सर्व दोष आहे हे संपूर्णपणे नष्ट केल्यामुळे मुमुक्षुद्वारा प्रायश्चित्तादिकांसाठी ज्यांचा विशेष अवलंब घेतला जातो आणि म्हणून तो श्रमणांना अत्यंत इष्ट आहे. आता श्रमणांना का इष्ट आहे तर त्यांनी जे काही संभाव्य दोष असतील
या संभाव्य दोषावर कशा प्रकारचं मुनींना प्रायश्चित्त द्यायला हवं हे त्यांना योग्य रीतीने प्रायश्चित्तादी ग्रंथांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे. आणि समोरच्या व्यक्तीची पात्रता बघून त्याची क्षमता ओळखून तो कोणतं प्रायश्चित्त योग्य रीतीने करू शकेल तेच प्रायश्चित्त त्यांना दिल्या जातं. आणि म्हणून ते श्रमणांमध्ये देखील अत्यंत इष्टतर आहे. समजा एखादा श्रमण हा जर अनशन व्रत धारण करू शकत नसेल आणि आचार्यांना त्याची कल्पना असेल की या व्यक्तीचं पित्त त्या ठिकाणी खवळतं, हा अनशन करू शकत नाही, तर अशा वेळी त्या सामान्याची शारीरिक क्षमता ओळखून ते त्याला तशा प्रकारचं प्रायश्चित्त न देता त्याला उनोदर सांगतील, रसपरित्याग सांगतील किंवा माळ जपण्याचे काही संकेत देतील की तू इतक्या माळा कर, म्हणजे इतक्या प्रकारे तू सामायिकामध्ये लीन राहा. अशा प्रकारचे त्याला त्याच्या भूमिकेनुसार योग्य असं प्रायश्चित्त आचार्य देऊ शकतात. आणि ते देण्यामध्ये ते सक्षम असल्यामुळे अत्यंत सगळ्यांना इष्ट आहे. कारण प्रायश्चित्त देत असताना जर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रायश्चित्त त्याच्यावर लादल्या गेलं तर श्रमणाच्या अंतःकरणात खेदखिन्नता येऊ शकते. त्याचं जे तपश्चरण आहे हे स्थिर राहू शकत नाही, त्याची परिस्थिती दोलायमान होऊ शकते. म्हणून आचार्यांचं हे कर्तव्य असतं की समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारचं प्रायश्चित्त द्यावं की जेणेकरून ती आपल्या आचारांमध्ये व्यवस्थितरित्या उपस्थापित होऊ शकते. आणि तशा प्रकारचं प्रायश्चित्त दिल्यामुळे जसं हळुवारपणे एखाद्या फुलाला उमलवावं त्याप्रमाणे ते सामान्याचं श्रामणत्व त्या ठिकाणी उमलविण्यामध्ये विकसित करण्यामध्ये आचार्यांची ही अशी प्रमुख भूमिका असते. जेणेकरून त्याला ही मुनी दीक्षा कष्टकर न वाटता कशा प्रकारे मुनीमध्ये अग्रेसर ते होतील असाही तो समोरचा व्यक्ती मुनी विचार करतो. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे आचार्य आहे, गणधर आहे, आचार्य परमेश्वरी गणी आहे, हे असे श्रमणांना इष्टतर असतात. अशा या शुद्धात्म तत्वाच्या प्राप्तीला साधक आचार्यांजवळ जाऊन, म्हणून अशा प्रकारच्या आचार्यांजवळ जाऊन शुद्धात्म तत्वलाभाच्या सिद्धीने मला उपकृत करा असे म्हणून प्रणत होतो, नमस्कार करतो. याप्रमाणे या प्रकारे तुला शुद्धात्म लाभाची सिद्धी हो असे म्हणून त्या संघनायक आचार्यांकरवी तो मुमुक्षु प्रार्थित अर्थाने संयुक्त करविला जाऊन अनुगृहीत होतो. प्रार्थित अर्थाने म्हणजे ती त्यांनी याचना केलेली आहे, मला दीक्षा देऊन उपकृत करा, तर त्याचा ते म्हणणं ऐकून घेतात, मान्य करतात आणि त्यांना अनुगृहीत करतात. अशा प्रकारे ही दीक्षा विधी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे. या गाथाचं समालोचनात्मक वर्णन बघा. 202 आणि 3 नंबरच्या गाथांचं एकत्रित वर्णन हे इथे आहे. मागच्या गाथेमध्ये सामान्याला धारण करा हे आचार्यांनी सांगितलं आणि हे आम्ही याचे मोक्ष मार्गाचे प्रणेते या ठिकाणी इथे उभे आहोत अशा प्रकारचा आत्मविश्वास श्रमणाला त्यांनी दिलेला होता. आणि हे बघून हे श्रमण दीक्षार्थी काय करतात हे सांगतात. श्रमण सर्वप्रथम बंधुवर्ग, माता, पिता, स्त्री, पुत्रांना विचारतो आणि 5 आचार रूप सामान्य धारण करतो. त्यावेळी तो स्पष्ट करतो की या शरीराच्या निमित्ताने माझा आणि तुमचा संबंध आहे. वास्तविकतः निश्चयाने असा संबंध नाही. ज्ञान ज्योतीचा उदय झालेला आहे, तेव्हा मी आता अनादी बंधूकडे, आत्मरूपी जनक जननीकडे, स्वानुभूती रूप रमणीकडे आणि अनादी पुत्राकडे मी आता जात आहे.
आणि तो पंचाचार स्वरूप चारित्र्याचा अंगीकार करतो. त्यानंतर 8 प्रकारचे असे ज्ञानाचाराला ग्रहण करतो. पण अंतरंगामध्ये अभेद ज्ञानाचा ध्यास स्वानुभूती प्रधान असल्यामुळे या व्यवहार रूप भेद जरी शुभ रागाच्या भूमिकेत त्याला स्वीकारावा लागला तरी अनुभूतीमध्येच रमण्याची आंतरिक ओढ त्याच्या जीवनात असते. म्हणजे जरी या व्यवहार नयाचा स्वीकार त्याला करावा लागतो, याचं कारण अभेदामध्ये पूर्णांश आणि कोणतीही व्यक्ती जाऊ शकत नाही. व्यवहाराच्या भूमिकेत, शुभाच्या भूमिकेत, भेदाच्या भूमिकेत त्याला यावंच लागतं. आणि म्हणून अंतरंगामध्ये ध्यास शुद्धात्म्यात रमण्याचा, पण तो न साधल्यामुळे बहिरंगामध्ये अशा प्रकारचा भेदरूप आचार किंवा भेदरूप ज्ञानाचार त्याला स्वीकार करावा लागतो. म्हणून प्रत्येक वेळी तुझा तोपर्यंत अंगीकार करतो जोपर्यंत तुझ्या प्रसादाने शुद्धात्म लाभ प्राप्त होत नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असा हा दीक्षार्थी आचारामध्ये प्रवृत्ती करविणारा स्वशक्तीचा अपोहन रूप, म्हणजे स्वतःची शक्ती न लपविता वीर्याचार रूप असा 5 आचारांचा तो पालन करणारा आहे. आणि दीक्षार्थी दीक्षा गुरूंजवळ प्रणत होतो आणि प्रणत झाल्यानंतर दीक्षा गुरु त्याला अनुगृहीत करतात. आचरण करविणे आणि करणे या समस्त विभूतीच्या प्रवृत्ती समान आत्मरूप सामान्यामुळे जे श्रमण आहे ते स्वतः आचार करतात. म्हणजे त्यांचं आचरणात आणा हे सांगणं केवळ शाब्दिक नाही, तर स्वतः पहिल्यांदा त्या मार्गावर ते मार्गस्थ आहे आणि तो मार्ग त्यांनी निष्कंटक केलेला आहे, सुकर केलेला आहे. आणि या मार्गावर तुम्ही या अशा प्रकारची प्रेरणा दिली आणि या मार्गावर आल्यानंतर कशा प्रकारे 5 आचारांचं पालन करायचं हे देखील त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि अशामुळे ते खऱ्या अर्थाने श्रमण म्हटल्या जातात. सामान्याचं आचरण करण्यात आणि करविण्यात जे प्रवीण असल्यामुळे ज्यांना गुणाढ्य म्हटल्या जातात. आणि गुणाढ्याबद्दल आपण आता बघितलं की अनेक गुण आचार्यांच्या जीवनामध्ये असतात. एखादा दीक्षार्थी आहे आणि दीक्षा घेतल्यानंतर त्या मुनींनी आचार्यांना आपल्या दोषांचं कथन केलं. आचार्य ते दोष कधीही 4 चौघात उघड करणार नाहीत, त्याला आपल्या सामावून घेतील आणि परत त्या मुनीशी देखील कशा प्रकारे त्याला उपस्थापित करायचं याला पण संबोधन करतील. अशा तऱ्हेने आचार्यांमध्ये अनेक ज्याला आपण म्हणतो ऍडमिनिस्ट्रेशनचे गुण त्यांच्या जीवनात असावे लागतात. एखादी उच्च पदस्थ अधिकारी व्यक्ती जशी खालच्या सगळ्या स्टाफ कडनं आपलं कार्य करून घेतं आणि परत तिथे सुचारूपणा ठेवतं, त्याप्रमाणे आचार्यांना देखील मुनींकडून कार्य करून घेत असताना अशी ही भूमिका पार पाडावी लागते. म्हणून ते गुणाढ्य म्हटल्या जातात. नंतर त्यांचं कुल तर विशिष्ट असावंच लागतं. उच्च कुलीन आचार आणि विचार, म्हणजे जन्म उच्च कुलींपेक्षाही आचार विचारांनी जे श्रेष्ठ दर्जाचे आहेत ते असे कुलविशिष्ट आचार्य परमेष्ठी असतात की ज्यांच्यामध्ये क्रूरता ही उपजतच त्यांच्यामध्ये नसते. मृदू परिणाम हे ज्यांच्या जीवनात असतं, अंतःकरणाची परमशुद्धी ज्यांच्या जीवनामध्ये निरंतर दिसते, असे हे कुलविशिष्ट आहे. नंतर अंतरंग शुद्ध स्वरूपाचे अनुमान करविणारे आणि बहिरंग शुद्ध असल्याने जे रूप विशिष्ट आहे. या ठिकाणी 3रा गुणधर्म सांगितला, रूप विशिष्ट. कारण अंतरंग देखील जणू काही बाह्यतः झळकत आहे.
सर्वार्थ सिद्धीमध्ये पूज्यपाद आचार्यांनी तत्वार्थ सूत्राची टीका लिहिताना सांगितलं की वपुषा एव निरूपयन, जणू काही ते तिथे उभे आहेत तर त्यांना मुखाने उपदेश देण्याची गरजच नाही. त्यांचं तिथे जे असणं आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे तेच अनेकांना मार्गदर्शनपर ठरणार असतं. असं वपुषा एव निरूपयन, जणू काही शरीराच्या माध्यमातूनच ते लोकांना उपदेश देतात आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरं निर्ग्रंथपणा कसा असतो हे लोकांना जाणवतं आणि म्हणून म्हटलेलं आहे की वपुषा एव निरूपयन. अशा तऱ्हेने ते रूप विशिष्ट असतात. आणि बालपण आणि वृद्धपणाने येणाऱ्या बुद्धी विकलतेचा अभाव असल्यामुळे आणि यौवन उद्रेकाच्या विक्रियेने रहित आहे, म्हणून जे वयोविशिष्ट आहे. विक्रिया, शरीरामध्ये शिथिलता प्रत्येकाच्याच जीवनामध्ये येणार आहे, पण त्या शिथिलतेवर त्यांनी मात केलेली आहे. आणि यौवनाचा उद्रेक देखील ज्यांच्या जीवनामध्ये यत्किंचित देखील दिसत नाही, असे ते वयोविशिष्ट असणार आहे. अशा या यथोक्त श्रमणांना आचार पालन करण्यात आणि करविण्यात संपूर्ण मनुष्यांमध्ये संभवणारे दोष ज्यांनी नष्ट केलेले आहेत, जे काही संभवनीय दोष असतील हे त्यांनी काढून टाकलेले आहे. म्हणून प्रायश्चित्तादिका करता मुमुक्षु ज्यांचा आश्रय घेतात, म्हणून श्रमणांना जे अतिशय इष्ट आहे. अशा शुद्धात्म तत्वाच्या प्राप्तीला साधक आचार्यांकडे जाऊन शुद्धात्म तत्व लाभाच्या सिद्धीने मला उपकृत करा असे म्हणून हा श्रमण प्रणत होतो. आणि श्रामाण्याची योग्यता आणि वैराग्याची उत्कटता बघून आचार्य देखील त्याला आशीर्वाद देतात आणि तुला शुद्धात्म तत्वाची उपलब्धी रूप सिद्धी होईल असे म्हणून तो साधक आचार्यांकडून उपकृत होतो. सुख देणारी केवळ एक दीक्षा आहे आणि ही दीक्षा शील आणि सुखाचा समुद्र आहे, मुक्तीचा मार्ग आहे. मुनिपदाचा इच्छुक जीव सर्वप्रथम द्रव्यानुयोगानुसार तत्वज्ञानाचा अभ्यास करून यथार्थ श्रद्धान ज्ञानपूर्वक उदासीन परिणाम ठेवून परिशहादी सहन करण्यास समर्थ असेल तर दीक्षा घेण्यास गुरुकडे जातो आणि गुरु देखील त्याला योग्य जाणून दीक्षा देतात. यावर वृंदावन कवी लिहितात, लेन हार दीक्षा कहे मोही भवकी सुभीती. याला अंतःकरणामध्ये संसाराविषयी अत्यंत हा भयभीत आहे, म्हणून भवकी सुभीती. शुद्ध आत्मा के जानिवे की अति इच्छा है. शुद्ध आत्म्याला जाण्याची मला आतुरतेने अतोनात इच्छा आहे. प्रकर्षाने मला शुद्ध आत्मा जाणायचा आहे. ताते मैं सुखशीत ताते मैं सु बार बार जोरी करी दोऊ करो. आणि म्हणून मी वारंवार दोन्ही करांना जोडून अरजी सुनाथ दीजे दिवे की सुभी शिक्षा आहे. मी अर्जी करतो, तुमच्याकडे विनंती करतो की मला आता तुम्ही दीक्षा द्या. कहे गुरु अंगीकार करो तुम निश्चय करी. यही सुख की सुकरतार जिन दीक्षा आहे. ही जिन दीक्षा म्हणजे सुखाला करणारी आहे. शील सुख सागर है, मुक्ती को मार्ग है. हा असा शील आणि सुखाचा असा हा समुद्र आहे आणि मला या समुद्रामध्ये आता
अवगाहित होऊ द्या. मोकली जहां सुपंच घर की सुभिक्षा आहे. आणि ज्या ठिकाणी 5 घरी भिक्षेचा मला मोकळीक असावी. आता 5 घरी भिक्षा ही देखील एक गोचरी वृत्ती आहे. जशी आमच्यामध्ये अनेक तऱ्हेच्या वृत्ती सांगितलेल्या आहे. एका घरी जाऊन घ्यायची आणि 5 घरी पण जाऊन घ्यायची, ही पण गोचरी वृत्ती आगमामध्ये वर्णित आहे. तर अशा प्रकारचा संकेत वृंदावन कवींनी इथे दिलेला आहे. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा असेल तर पहा, सहज शाश्वत शांती प्राप्त करण्यासाठी सर्व परिग्रहांनी रहित होऊन, जितका परिग्रह कमी तितकी आमची उठाठेव कमी, जितका व्याप तितका संताप. जितका आम्ही परिग्रह वाढवून ठेवू तितकं आम्हाला त्याचं करणं दुरापास्त होणार. आणि जेवढ्या कमीत कमी व्यापामध्ये आम्ही स्वतः सांभाळू तेवढं आमच्यासाठी सुगम होणार. म्हणून इथे तर मुनी दीक्षा आहे. म्हणून सर्व परिग्रह रहित होऊन अविकार सहज स्वभावाची आराधना जीवनात करणं क्रमप्राप्त आहे. संसारात दुर्लभ ज्ञान दर्शनाला प्राप्त करून हा जन्म आपल्याला सफल करायचा आहे. दुर्लभ अनुप्रेक्षामध्ये आपण बघितलेलं की धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर जान, दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. एक यथार्थ ज्ञान करणं हे जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. जगामध्ये ज्याला आम्ही संसारी अवस्थेत किंवा अज्ञान अवस्थेत दुर्लभ गोष्टी समजतो, धन कण कंचन राजसुख, हे तर आचार्य म्हणतात हे सगळं सुलभ आहे. तुला अनेक वेळा हे तू भोगलेलं आहे आणि सोडलेलं आहे, पण यानी तुझी काही मोक्ष प्राप्ती सिद्ध झाली नाही. आणि तू म्हणून यथार्थ ज्ञान दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान, एक यथार्थ ज्ञानाची प्राप्ती हीच दुर्लभ आहे. म्हणून पहिल्यांदा तर तू तत्वज्ञानाचा अभ्यास कर. आणि तत्वज्ञानाचा अभ्यास कशा पद्धतीने सांगितला तर द्रव्यानुयोगामध्ये वर्णित तत्वज्ञानाचा अभ्यास कर. म्हणजे स्वपर भेद विज्ञानाची प्रथमतः तू जीवनात कास कर. कारण स्वपर भेद विज्ञान हे अध्यात्माचं एक तत्वज्ञान राहिलेलं आहे. आणि जोपर्यंत हा स्वपर भेद विज्ञानी होत नाही तोपर्यंत मी काय आणि पर काय ही विभाजन रेषा तो योग्य रीतीने आखू शकत नाही. म्हणून हे जीवनात साधून आम्हाला आमचा हा जन्म सफल करायचा आहे. आता पुढे सांगतात 204 गाथेमध्ये की हा श्रवणार्थी आचार्यांजवळ जाऊन निवेदन करतो आणि आचार्य त्याला कशा प्रकारे सांगतात, कशा प्रकारे तू रूप धारण कर, कशा प्रकारे हो हे सांगतात. 204 नंबरची गाथा. नाहम होमि परेसिम न मे परे नथि मज्जमिह किंची, इदि निश्चिदो जिनिंदो जादो जध जादरू वधरो. नाहम होमि परेसिम न मे परे नथि मज्जमिह किंची, इदि जिनितो जिदिंदो जादो जध जादरू वधरो. नाहम परोसी होमी, मी पराचा होत नाही. पहिल्यांदा तर ममत्व भाव आपण पाहला. 200 नंबरच्या गाथेमध्ये आपण बघितलं की हा परापासून आता निर्ममत्व झालेला आहे आणि सांगितलं की मी आता साम्य धारण करतो, मी आता साम्यामध्ये जातो. आचार्यांचे हे अनुभव परक वचन होते. या ठिकाणी हा जो नवीन श्रमणार्थी आहे तो देखील ममत्वाचा त्याग करून आलेला आहे आणि तो देखील मनामध्ये चिंतन करतो आहे की मी पराचा होत नाही. आचार्यांनी तर ते परापासून विविधता स्वीकारलेली होती,
त्यांचा तो अनुभूत मार्ग आहे. पण या श्रमणार्थीच्या जीवनामध्ये देखील हाच विकल्प सुरू आहे की माझ्या आत्म्याशिवाय कोणतीही जगामधली परवस्तू माझी असू शकत नाही, म्हणून मी पराचा होत नाही आणि पर माझे होत नाही. न परे मे न, मी पराचा होत नाही, पर माझे होत नाही. इह किंची मज्ज नथी, या विश्वामध्ये माझं कुणीही नाही. माझ्या सोबत सहचर रूपाने अनंत वस्तू आहे, साही द्रव्य आहे. या 6 द्रव्यांच्या वेढ्यामध्ये मी वेढलेला आहो आणि तरी देखील एकही वस्तू माझी कधीही होऊ शकत नाही. आणि ह्या विश्वामध्ये माझा एक आत्मा म्हणजेच तेवढा माझा आहे आणि सर्व वस्तू माझ्यापासून पृथक आहे. इदी निश्चितो, अशा प्रकारचा निर्णय करून जिदिंदो, तो जितेंद्रिय बनलेला आहे. इंद्रियांवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. इंद्रिया देखील मला सुखभोगासाठी साधनभूत नाही, अशा तऱ्हेचा इंद्रियांविषयी देखील स्वस्वामित्व संबंध सोडून कोणत्याही इंद्रियांचा मी स्वामी नाही, नो कर्माचा मी स्वामी नाही, अशा प्रकारे, आणि नो इंद्रिय, मनावर देखील मी स्वामी नाही, अशा प्रकारे पूर्ण हा जितेंद्रिय, इंद्रियांवर विजय मिळविणारा हा असा झालेला आहे. आणि जध जाद रूप धरो, यथा जात रूपधारी हा बनतो. तदनंतर श्रामण्यार्थी यथा जात रूपधारी होतो. यथा जात म्हणजे जन्म झाला त्यावेळेला जसं रूप असतं तशा प्रकारचा हा रूपधारी बनतो. यथा जात, जसं नग्न दिगंबर वेश धारण करतो तो येणेप्रमाणे. मी यत्किंचितही पराचा होत नाही, परत सुद्धा माझे यत्किंचितही होत नाही, कारण सर्व द्रव्यांचा परद्रव्यासोबत तत्वतः सर्व प्रकारच्या संबंधाचा अभाव आहे. परद्रव्याशी माझा संबंध कुठला असलाच तर तो ज्ञेय ज्ञायक संबंध आहे की ज्याला मी टाळू शकत नाही, कारण आत्म्याचं स्वरूप आहे. पण परद्रव्याविषयी माझा तादात्म्य संबंध नाही, ग्राह्य ग्राहक संबंध नाही, रक्ष रक्षक संबंध नाही, कुठल्याही प्रकारचा परद्रव्याशी माझा आता संबंध नाही. म्हणून या षड्द्रव्य समूहात्मक लोकामध्ये एक आत्मा सोडून दुसरे काहीही माझे नाही, इतकी एकाकीपणाची भूमिका एकत्व भावनेमध्ये जे चिंतन करतो की या शरीराचा कुणीही नाही, तू जगामध्ये एकटा आलेला आहे आणि एकटाच तुला जावं लागणार आहे. येताना तू काही आणलेलं नाही आणि जाताना देखील तू काहीही या परमाणु एवढं देखील जगातून नेऊ शकत नाही, अशा एकाकीपणाची अनुभूती या ठिकाणी आम्हाला सर्व परिकर असताना घ्यायची आहे. आणि असा बुद्धीचा जेव्हा निश्चय झाला, निर्णय केला, परद्रव्यासोबत स्वस्वामी संबंध मूलक असणारे इंद्रिय आणि नो इंद्रिय यांच्यावर आता विजय प्राप्त केला की परासोबत जो हा स्वस्वामी संबंधाने जो एकाकार इंद्रियाच्या माध्यमातून होत होता, त्या इंद्रियांवरच त्यांनी आपली आता सत्ता पूर्णतः गाजविलेली आहे. इंद्रियांचा गुलाम न बनता इंद्रियांवर त्यांनी ताबा मिळविलेला आहे. त्याला आपल्या तालानुसार, इंद्रियांच्या तालानुसार हा नाचणारा नाही, हा जितेंद्रिय बनलेला आहे. आणि यथोत्पन्न, जसे बनले आहे, उत्पन्न झाले आहे तसे स्वाभाविक मुळात जसं होतं तसं यथोत्पन्न आत्मद्रव्याचे शुद्ध रूप धारण केल्यामुळे यथा जात रूपधारी होतो. अशा प्रकारे हा स्वयं बनलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू
आणि नंतर उद्याच्या याच्यावरचं समालोचन बघून वृंदावन कवीचे दोहे देखील आपण इथे बघणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सोजे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचार.